आली सत्तर गावाची, आली सत्तर गावाची, बापा बाजाराचा तुया उधार आधार, कपडे पोरांना घेतुया. गावची जत्रा आली ना, ओ माय बाप, गावची जत्रा आली ना, आमच्या बापाच्या खिशामध्ये पैसे नाही बरं का, ते पैसे नाहीत आमच्या बापाच्या खिशामध्ये. पण पोराला नवीन कपडे घ्यायचे आहेत म्हणून बाप काय करेल माहिती का, गावामध्ये जाईल, दोन चार लोकांना उसने पैसे मागेल. जत्रा जवळ आली, पोरांना कपडे पाहिजेत म्हणून उसने पैसे दोन चार लोकांकडे आमचा बाप मागेल, आणि ते उसने पैसे घेऊन आमचा बाप आमच्या करता या ठिकाणी कपडे घेईल. स्वतः कधीच काही घेतलं नाही. म्हणून ऐका, कधीच गावात फटलेलं, कधीच गावात फटलेलं, सतत कधीच गावात फटलेलं, सुई दोऱ्यावर शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला कसं ठेगाळ जोडलेलं. कधीच गावात फटलेलं, कधीच गावात फटलेलं, सुई दोऱ्यावर शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सतत ठेगाळ जोडलेलं. आणि जत्रा गावाची, बाप बाजाराचा तुया उधार आधार, कपडे पोरांना घेतुया. हो जुन्या पाण्यानं बाप येत फिरतुया, हो जुन्या पाण्यानं बाप येत फिरतुया. आमच्या भविष्याची चिंता बाबा मनात करतोया. हे बापाचं समर्पण आपल्याला या जगामध्ये निस्वार्थीपणे प्रेम करणारा नातं कोणतं आई, एक म्हणजे आपली आई आणि दुसरं म्हणजे आपला बाप. आणि या असणाऱ्या आई बापानंतर सर्वात जास्त प्रेम आपल्यावरती कोण करत असेल तर या ठिकाणी संत आहेत गड्या. म्हणून ऐका रे, आला हात बाळूमामांच्या दरबारामध्ये, एकदा बाळूमामांच्या चरणावरती मस्तक टेकवाकडे हो आणि बाळूमामांना आपलं म्हणा. बाळूमामा तुम्हाला आई बापासारखा जीव लावतील गड्या हो, आणि तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल. संतांचं कामच आहे जड जीवांचा उद्धार करणं. हे जगद्गुरु तुकोबाराय आबा दुसरे चरण.